सप्तरंग इयत्ता चौथी पाठ 6वा हत्तीची फजिती. एके वर्षी पावसाळ्यात पाऊस पडलाच नाही, त्यामुळे दुष्काळ पडला. सगळे तलाव आटले. प्राणी पाण्याच्या शोधात सगळीकडे भटकू लागले. एका अरण्यात एक हत्तीचा कळप होता. त्यांनाही पुरेसे पाणी प्यायला आणि अंघोळ करायला मिळेना. तेव्हा तहानेने व्याकुळ झालेले हत्ती आपल्या कळपाच्या प्रमुखाला म्हणाले, "स्वामी, आता आपण जगायचं कसं? " बघा, हत्तीची फजिती आपल्या पाठाचे नाव आहे. आणि एका अरण्यात, एका जंगलात एक हत्तीचे कळप राहत होते. म्हणजे त्यांचा झुंड राहत होता, त्यांचा ग्रुप राहत होता हत्तीचा. आणि एके वर्षी पावसाळ्यात पाऊसच पडला नाही, त्यामुळे दुष्काळ पडलं. आणि तलाव होते त्या अरण्यात, त्या जंगलात, जिथे ते प्राणी अंघोळ पण करत होते आणि पाणीही पित होते. आता मग तलाव जेव्हा आटलं तर त्यांना अंघोळही करायला आणि पाणीही प्यायला पाणीच नव्हतं. तेव्हा ते तहानेने व्याकुळ झाले, डिस्ट्रॅक्ट झाले. मग हत्ती आपल्या कळपाच्या प्रमुखाला म्हणतात, आता त्यांचा जो ग्रुप लीडर असतो त्यांना एक हत्ती म्हणतो, "स्वामी, आता आपण जगायचं कसं? लहान सहान प्राण्यांना प्यायला, अंघोळ करायला पुरेसं पाणी नाही. मग आपल्यासारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांना प्यायला, अंघोळ करायला कुठून पाणी मिळणार? कुठे जायचं ते सांगावं. " आता एक प्राणी त्या हत्तीच्या प्रमुखाला म्हणतो की जे लहान लहान प्राणी आहेत त्यांनाच अंघोळ करायला आणि पाणी प्यायला पाणी नाही आहे, तर आपल्यासारख्या मोठ्या प्राण्यांना, म्हणजे मोठ्या आहेत तर त्यांना पाणी जास्त लागणार अंघोळीलाही आणि पिण्यासाठी. मग आपल्यासाठी पिण्याला पाणी नाही आहे, तर त्याचं कसं आणि त्यासाठी कुठे जायचं ते सांगा. मग हत्तीचा प्रमुख अनुभवी होता, त्याला पाण्याच्या जागा माहीत होत्या. प्रमुखाने जवळच्याच एका अरण्यातील पाण्याने भरलेला एक तलाव आपल्या कळपाला दाखविला. त्या तलावातील पाणी अगदी स्वच्छ आणि गोड होते. बघा, जे ते हत्तीचा ग्रुप लीडर होता, प्रमुख होता, त्याला सगळ्या जागा त्या माहीत होत्या त्या जंगलातील. आणि त्याला प्रामुख्याने म्हणजे एक जवळच होतं एक अरण्य, त्यातील पाणीचा तलाव त्या हत्तीच्या प्रमुखाला माहीत होतं. तर त्यानं सगळ्या हत्तीला दाखवलं की चला, आणि तिथे तलाव आहे, तिथलं पाणी अगदी स्वच्छही आहे आणि गोडही आहे, चला आपण तिथे जाऊन पाणी पिऊ. बघा आता पुढे, पाणी बघताच हत्तींना आनंद झाला. ते आपल्याकडे धावून पाण्यात उतरले. त्यांनी भरपूर पाणी प्यायलं. सोंडेनं आपल्या अंगावर उडवलं. पाण्यात ते मनसोक्त डुबले. मग त्या कळपाने त्या अरण्यातच मुक्काम केला. रोज ते पाण्यात खेळण्यासाठी, पिण्यासाठी त्या तलावावर येऊ लागले. बघा, सगळे पाणी आता तहानलेले होते. मग जेव्हा त्यांना पाणी दिसलं त्या तलावात, तर ते खूप आनंदित झाले आणि पाण्यात उतरले आणि आपल्या सोंडेने अंगावर पाणी उडवलं, अंघोळ केली, मनसोक्त पाण्यात डुबले आणि पाणीही पिलं. आता बघा, हत्तीचे दिवस आनंदात जाऊ लागले. पण त्या तलावाकाठी बिळ करून राहिलेले लहान लहान ससे मात्र हत्तीच्या पायाखाली चिरडून मरू लागले. आता हे रोजच पाणी पिण्यासाठी त्या दुसऱ्या जंगलातील तलावात जाऊ लागले. पण त्या तलावाच्या काठी, त्या तलावाच्या जवळ बिळ करून राहणारे लहान लहान ससे होते. ससे कुठे राहत होते? बिळात. त्यांचं ते घर होतं. पण ते लहान ससे हत्तीच्या पायाखाली चिरडून मरू लागले. हे पाहून शिलीमुख नावाचा ससा सगळ्यांना म्हणाला, "हे हत्ती, आपण रोजच पाणी पिण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी या तलावावर येणार, कारण दुष्काळामुळे त्यांना दुसरीकडे कुठे पुरेसे पाणी नसणार. तेव्हा रोजच त्यांच्या पायाखाली आमचे सगळे सोयरे जे ससे आहेत, त्यांचे सगळे सोयरे आहेत, ते चिरडून मरणार. म्हणजेच आपला ससा वंशच नष्ट होईल. काय करावं बरं?
आता त्या तलावाकाठी जे ससे राहत होते त्यांच्यापैकी एक ससा होता, त्याचं नाव होतं शिलीमुख. शिलीमुख जो नावाचा ससा होता तो म्हणाला की हत्ती रोजच इथे येणार आणि त्यांच्या पायाखाली आपले जे मित्रमंडळ आहेत, जे आपले सगळे सोयरे आहेत, जे आपले रिलेटिव्ज आहेत, कोण तर ससे, तर ते रोजच पायाखाली त्यांच्या चिरडून मरतील. मग अशाच्यानं आपला ससा वंशच नष्ट होईल. काय करावे बरं, असं त्यांना प्रश्न आता करतो कोण, शिलीमुख ससा. बघा आता ससा त्यावर विजय नावाचा अनुभवी म्हातारा ससा म्हणाला, घाबरू नका, हे संकट दूर करण्याचं माझ्याकडे एक उपाय आहे. तर त्या सशांपैकी एक ससा होता, अनुभवी होता आणि म्हातारा होता, म्हणजे एज्ड होता. हां, तो काय म्हणाला की घाबरू नका, या संकटावर माझ्याकडे एक उपाय आहे. आपल्यावरच संकट मी दूर करील. आपल्यावर जे हे हत्तीच्या पायाखाली चिरडून मरण्याचं संकट आलेलं आहे ते मी दूर करील. तेथून निघाल्यावर जाता जाता विजय ससा विचार करू लागला, हत्तीच्या या कळपासमोर जाऊन मी कसं बरं बोलू, कारण हत्ती महाकाय, मी एवढासा, त्यामुळे हत्ती मला सहजच चिडतील. तेव्हा असं करावं, एखाद्या कड्या कपारीवर चढून मग हत्तीच्या प्रमुखाशी बोलावं. बघा आता विजय ससा तर म्हणाला की माझ्याकडे एक युक्ती आहे, आयडिया आहे, मी संकटातून काढेल. पण आता त्यालाच प्रश्न पडला की हत्ती तर एवढा महाकाय, एवढा बिग आहे आणि मी एवढासा लहान, मग त्याच्याशी कसं तरी बोलू. तर तो विचार करतो की मी काय करतो, एका कड्या कपारेश्वर चढून, म्हणजे एखाद्या कुठेतरी टेकडीवर, पहाडीवर किंवा मोठ्या दगडावर चढून त्याच्याशी बोलतो. कोणाशी, हत्तीच्या प्रमुखाशी, म्हणजे मला भीती नाही. मग एका कड्यावर चढून विजय सशानं हत्तीच्या प्रमुखाला हाक मारली व म्हटले, अरे तुझ्याशी बोलायचं मला. मग हत्तीच्या प्रमुखाला तर समोर कोणी दिसेना, तो कोण आपल्याला हाक मारते असे म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. बघा आता ससा लहान होता तर हत्तीला दिसलाच नाही. जेव्हा विजय सशानं हत्तीला हाक मारली की मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण हत्तीला तो दिसला नाही, कारण तो लहानही होता आणि त्याच्यासमोर दिसतही नव्हता. तो कोण आपल्याला हाक मारते असे म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा विजय ससा म्हणाला, अरे जरा वर बघ, मी इकडे आहे. हत्तीने कड्यावर पाहिले व कोण तू, कुठून आलास. विजय ससा एटीत म्हणाला, मी ससा आहे, भगवान चंद्रदेवाने मला तुझ्याकडे पाठविले आहे. बघा विजय ससाने कोणती युक्ती वापरली, तर तो भगवान चंद्रदेवाने पाठवला आहे असं त्यानं हत्तीला म्हणालं. आता चंद्रदेवाचं नाव घेतल्याने जो हत्तीचा प्रमुख होता, प्रमुखाला सशाबद्दल आदर वाटला. प्रमुख म्हणाला काय म्हणतो बघा, भगवान चंद्रदेवाने पाठवले, काय काम आहे बाबा. तेव्हा विजय ससा म्हणाला, मी चंद्रदेवाचा दूत आहे, त्याचा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलोय. आणि दूताने काही निरोप सांगितला तरी त्याला मारायचं नाही अशी पद्धत होती, म्हणून दूताला कोणीही मारत नव्हतं आणि तो चंद्रदेवाचा दूत होता असा जेव्हा विजय ससानं म्हणाला तर हत्ती एकदम चकित झाला. आता बघा चंद्रदेवानं जसं सांगितलं तसंच मी तुला सांगतो, तुम्ही रोज पाणी प्यायला, अंघोळ करायला तलावावर येता तेव्हा तुमच्या पायाखाली या तलावाचे रक्षक ससे मरतात. हा तलाव माझा आहे, हे ससे माझ्या कृपाछत्रेखाली आहेत. हे शशक म्हणजे ससे माझे अनुयायी. आम्हाला क्षमा करायला सांगा चंद्रदेवांना. मग विजय ससा दरडावून म्हणाला, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर आज रात्री तुम्हाला तलावात संतापाने कापणारे भगवान चंद्रदेव दिसतील. त्यांची क्षमा मागा, पाया पडा. त्यांच्या हत्ती प्रमुखाला ते खरं वाटलं. रात्री चंद्रबिंब पाण्यात दिसू लागल्यावर विजय सशाने हत्ती प्रमुखाला तलावातील चंद्राचे प्रतिबिंब दाखविले. पाण्याच्या लहरीमुळे चंद्राचे प्रतिबिंब
थरथरत होते. हत्ती प्रमुखाला चंद्रदेवाच्या रागाची भीती वाटली. त्याने चंद्रदेवाला नमस्कार केला व तो म्हणाला, देवा, आम्ही अजाणतेपणाने हा अपराध केला आहे, म्हणून क्षमा करावी. पुन्हा आम्ही या सशांना त्रास देणार नाही. मग बोलून हत्ती आपल्या कळपाला घेऊन त्या प्रदेशातून निघून गेला. बघा किती छान युक्ती वापरली इथे विजय सशाने. तर त्याला काय म्हणतो हत्ती प्रमुखाला की तुम्हाला क्षमा मागायची आहे ना, तर चंद्रदेव, मून आपला चंद्र तुम्हाला तलावाच्या पाण्यात थरथरत दिसतील. आता जेव्हा हवा चलती, वारा वाहतो, तेव्हा पाणी हा थरथर करतो आणि त्याच्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंबसुद्धा थरथर करताना दिसतात. तर त्याच्या पाया पडायला लावले कोणी, तर विजय सशाने. आणि मग हत्ती माफी मागतो आणि म्हणतो की आमच्याने हे अजातपणे घडलेला अपराध आहे, आम्हाला क्षमा करा आणि आमच्याकडून आता सशांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. येथे आपल्याला हा पाठ संपला. याची प्रश्न उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.